महावितरणाच्या वाढत्या वीज बिलांना पर्याय म्हणून आता संभाजीनगरकर सोलर ऊर्जेला पसंती देताना बघायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या सूर्यघर योजनेचा मोठा प्रतिसाद मिळत असून अवघ्या 4 महिन्यात तब्बल 11,000हून अधिक घरांनी सोलर प्रकल्पासाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे वाढत्या ग्रीड चार्जमुळे मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पावर परिणाम होत असला तरी सामान्य नागरिकांच्या सोलरकडे ओढा कायम असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. घरगुती वीज बिलातून कायमस्वरूपी दिलासा मिळण्यासाठी नागरिक आता स्वतःचं पॉवर हाऊस उभारण्यावर प्राधान्य देत आहेत. 1 ते 3 किलोवॅट पर्यंतचं सोलर प्रकल्पांना मोठी मागणी असून या माध्यमातून महिन्याला शेकडो युनिट वीज बचतीची संधी मिळते. मात्र दुसरीकडे 10 किलोवॅट वरील प्रकल्पावर महावितरणाकडून आकारण्यात येणाऱ्या ग्रीड चार्जमुळे मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पांना फटका बसत असल्याची माहिती समोर येते. तांत्रिक अडचणी, कंत्राटदार आणि महावितरण यांच्यातील वाद यामुळे काही कामांचा वेग मंदावला असला तरी संभाजीनगरकरांचा सोलारवरील विश्वास मात्र अधिक मजबूत होताना बघायला मिळतोय. वाढत्या महागाईत वीज बिलातून बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा पर्याय म्हणून आता सोलर योजना नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतेय.